अभिजात रंगयात्रा प्रस्तुत सागरा प्राण तळमळला हे अभिवाचन सादर होत आहे आणि सावरकर स्मारकाचा नेहमीच प्रयत्न असतो की असे जे उपक्रम असतील त्यांच्याबरोबर स्मारकाने असणं हे गरजेचं आहे आणि साहस दिनाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रमाला या सहकार्य केलेलं आहे. मधुसूदन कालेलकर यांचं अतिशय जुनं नाटक आहे, 3 अंकी मोठं नाटक आहे आणि ते सादर करणं हे तसं सोपं नाही आहे. पण हे सगळे तसे नवोदित कलाकार आहेत म्हणायला हरकत नाही, तर ते अतिशय उत्तम प्रकारे ते सादर करत आहेत आणि हे अभिवाचनातून सावरकरांचं जे आयुष्य होतं किंवा त्यांच्या कुटुंबाने जे भोगलं ते सगळं लोकांना इथे बघायला ऐकायला मिळत आहे. तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि याचे ठिकठिकाणी प्रयोग व्हायला हरकत नाही. आज इथे सागरा प्राण तळमळला हा सावरकरांच्या जीवनावरचा अभिवाचनाचा कार्यक्रम तुम्ही करत आहात आणि आपण त्यात सहभागी आहात. तर कशा पद्धतीच्या तुमच्या भावना आहेत? आज सावरकरांचं संपूर्ण चरित्र तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात अभिवाचनाच्या माध्यमातून, तर कशा पद्धतीचं तुम्हाला आहे आणि सावरकर समजून घेताना तुम्हाला कसं वाटलं? अतिशय खूप चांगला उपक्रम आहे हा. कारण सावरकर हे काय आहेत हे या नाटकामुळे आणखीन हायलाईट करता आलं आम्हाला. कारण कसं आहे, आत्तापर्यंत सावरकरांचं कधीच त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला नाही किंवा त्यांना कधीही जेवढं पाहिजे तेवढा मान सन्मान कुठेही मिळालं नाही. आणि तेच आम्हाला सगळ्यांसमोर आणायचं आहे की त्यांची बाजू मांडायची, त्यांच्या बाजू काय होती हे आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि तेच आम्ही या नाटकाच्या अभिवाचनातून दाखवतो आहे. आज हे नाटक करताना आम्हाला इतकं छान, म्हणजे आमचंही वाचन होतं पण तरी देखील आज त्यांच्या बाजूने विचार केल्यानंतर आम्हाला कळलं की खरंच त्यांनी काय भोगलं आहे. एक मनस्ताप म्हणा किंवा एक आपल्या स्वतंत्र भारतात त्यांची जी काही उपेक्षा झाली त्याच्याबद्दल त्यांना जी काही खंत होती ते त्यांनी कसं अनुभवलं असेल. आज आपल्याला सुद्धा नुसतं कोणी जरा जरी इग्नोर केलं तरी आपल्याला ते सहन होत नाही आणि आज एवढ्या मोठ्या व्यक्तीला जर का आपल्या देशानेच जर का इग्नोर केलं तर त्यांना त्याचं काय वाटलं असेल, म्हणजे आम्हाला बोलतानाही भरून येतं. एवढंच सांगू शकतो. आणि आज तात्यांची भूमिका मला स्वतःला करायला मिळते याचं मला म्हणजे माझं सुदैवच मी म्हणते. कारण माझे आजोबा हे सावरकरांचे स्वीय सचिव होते. ते सावरकर सदनामध्ये त्यांच्याबरोबर रत्नागिरीच्या त्यांच्या ह्याच्या नजरकैदेमध्ये जे होते तेव्हापासून ते शेवटपर्यंत माझे आजोबा त्यांच्याबरोबर होते. सावरकरच्या सदनात मी लहानपणापासून येते आणि आज मला इथे त्यांचीच भूमिका करायला मिळते हे माझं सुदैव आहे म्हणजे. आणि तात्याराव प्रत्यक्ष करताना अंगावर रोमांच उभे राहतात आणि आमचा हाच हेतू आहे की ह्या नाटकाद्वारे किंवा ह्या अभिवाचनाद्वारे सावरकर काय होते, जसं ही म्हणाली तसं त्यांचे विचार, सावरकर नुसते कळणं हे लोकांना कठीण आहे पण त्यांची जी उपेक्षा होती आहे ती थोडी तरी कमी झाली तरी आमचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं. मी ह्या नाटकात माईची भूमिका म्हणजे वाचती आहे. एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की थोर व्यक्तींचं नाव तर इतिहासात कोरलं जातं पण त्या व्यक्तींच्या पाठीशी उभी राहणाऱ्या स्त्रिया त्यांचं नाव म्हणजे फार असं कुठे येत नाही. तर माई सावरकर ह्या कॅरेक्टरबद्दल मला जास्त अभ्यास करायला मिळाला या उपक्रमाद्वारे. त्यासाठी मला अभिमान आहे खूप. आणि माईंची वेदना म्हणजे कोलूला झुंपलेल्या त्या बैलासारखं त्यांना हे करावं लागतं. त्या वेदना जाणून घेण्यासाठी त्या स्वतः गुडघ्यावर हे करायच्या. ह्या नाटकाद्वारे त्यांच्या काय वेदना असतील, येसू वहिनींचं काय त्याग आहे तो अभ्यास करायला मिळाला. खूप जास्त जवळचं एकदमच वाटलं हे सगळं. थँक्यू. आणि आमची सगळ्यांची तयारी शिरीष सरांनी करून घेतली त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे. आत्ता ह्या कार्यक्रमाला मुद्दामून आलो. एक तरी आपल्याला सर्वांना माहिती आहे ही फेमस 8 जुलैची जी समुद्रात जी घेतलेली उडी आहे जे फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोचतात, तर त्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम यांनी आज पेश केला. 3 तासाचा कार्यक्रम आहे. पण याचं जे स्क्रिप्ट रायटिंग आहे म्हणजे त्यांनी सावरकरांच्या आयुष्यातलं जे काही प्रसंग आहेत त्यांनी एकदम व्यवस्थित त्याचं पूर्ण स्क्रिप्ट लिहून त्याचं चांगलं सादरीकरण केलेलं आहे आणि नंतर जे प्रेझेंटेशन आहे खरोखर चांगलं आहे. निशब्द आहे मी, पण अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. अशी अभिवाचनं झाली तर आमच्यासारख्या निष्ठुर लोकांना हे कळेल की सावरकरांचं योगदान
आणि आज आम्ही अगदी सगळेजण आलोत आणि ऐकतोय, ही पण त्यांचीच देण आहे. नाहीतर अजून असतो ना इंग्रजांच्या हातात. माझ्याकडे शब्द नाही आहेत. ह्या ज्येष्ठ विभूतीला माझे कोटी कोटी प्रणाम. आणि जेवढा होईल तेवढा प्रचार मी नक्की करीन. अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आहे. अभिवाचन प्रत्यक्ष आणि सावरकर सभागृहातच होतोय, त्यामुळे त्यांना एक श्रद्धांजली वाहिल्यासारखं आम्हाला वाटतंय. आणि खूप अभिमानाने छाती भरून आली आहे त्यांचं हे अभिवाचन ऐकताना. सागरा प्राण तळमळला, या ओळीनंतर खरंच कोणी काय बोलायची गरज नसते. सावरकरांनी आपल्याला राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम शिकवलं. किती पिढ्या घडवल्या त्यांनी. आणि आज जे काय देशाबद्दलचं प्रेम आपल्याला वाटतं ते मला असं वाटतं की एका व्यक्तीमुळे नक्कीच सिद्ध होतं, आणि ते म्हणजे सावरकर. त्यांच्याबद्दल बोलण्याच्या योग्यतेचा मी नक्कीच नाही आहे, पण एवढंच की एक अप्रतिम कलाकृती बघायला मिळाली. आणि सावरकरांबद्दल कुठेही काही असलं तरी असं वाटतं की आपण जाऊन बघावं, नवीन पिढीला सांगावं की तुम्ही पण येऊन बघा. आणि ज्या माणसामुळे, ज्या वीरामुळे आपल्याला, आपल्या देशाला इतकी मोठी आज जगामध्ये नाव आहे, असं वाटतं की ते फक्त गांधी नेहरूंमुळे नाव आहे असं वाटायला लागतं लोकांना, पण नाही आहे तसं. खरं या अशा लोकांमुळे आपल्याला नाव मिळालं. आणि ही परंपरा अशा नाटकांची, अशी अभिवाचनांची, अशा कार्यक्रमांची ही जपायला हवी माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या सगळ्या लोकांनी.